नमस्कार आई, कसं वाटतंय लेकरू तुमचं लग्न करून जाणार? वाईट वाटतच आहे खूपच की ती जाते म्हणून, पण ज्या आमच्या अपेक्षा होत्या की तिला सासर कसं मिळावं म्हणून, पण त्या अपेक्षा म्हणजे पूर्ण झाल्या, मनाप्रमाणे झाल्या. कारण तिची सासू सासरे एवढे प्रेमळ आहेत की ते त्यांचं प्रेम बघूनच माझे डोळे भरून की माझ्यापेक्षाही त्यांना ती प्रेम घेऊ शकतात. काय सांगाल तुमच्या सुनेबद्दल? हर्ष आमच्या घरी येणार, आम्ही आमच्याकडे सगळेच खुश आहेत आणि त्या क्षणाची आम्ही वाट बघतोय की तो क्षण आता कधी येतोय आणि तो आता जवळ आलेलाच आहे. आणि हर्षूला कधी एनी टाइम काही प्रॉब्लेम आलं तर तिने मला ते सांगावं आणि एक मैत्रीण जशी आपल्या मैत्रिणीला जशी साथ देते तशी मी तिला साथ देईन. अरे वा, तुमचं लग्न कधी झालं? किती वर्षापूर्वी? माझं 86 मध्ये झालं. कसं, अरेंज मॅरेज? हो, अरेंज मॅरेज झालं. तुमचं? माझं पण अरेंज मॅरेज. कुठला उखाणा घेतला होता लग्नात? तेव्हा लग्नात घेतलेला हां, काय? दारी होती तुळस, हां, तिला झाली पळी पळी पाणी, आधी होती आईबाबांची जाणी, नंतर झाली भालचंद्ररावांची राणी. राणी झाले. बरं, तुम्ही काय गाणं म्हटलं होतं त्यांच्याकडे बघून? मग उखाणा घेतला होता? घेतला होता की नाही? कुठला घेतला होता तो तरी मला आठवत नाहीये. बरं, दुसरा या. चला. ताजमहल बांधताना कारीगर होते कुशल, मनोहर रावांचं नाव घेते, आदेश भाऊजींसाठी स्पेशल. अरे वा, धन्यवाद. तुम्ही होता काय ताजमहल बांधताना तिकडे? थोडीशी गंमत. आणि आता मला बघायचंय ताई, मी सांगितलं की आता आम्हाला तिघांना काहीतरी खायला घेऊन ये इथे. हा, पण एकच पदार्थ नाही, किमान 2-3 तरी पाहिजे त्या डिश मध्ये. तर तू डिश या घरातनं किती वेळात कशी करून आणशील आम्हाला बघायचंय. कारण बऱ्याचदा असं असेल, बाहेर पाहुणे येतील आणि घरात कदाचित काहीच नसतं, असं होऊ शकतं बऱ्याचदा. पण त्यावरही मात करून ज्या वेळेला एखादी गोष्ट तयार होऊन येते ना काही क्षणात, ते खरं असतं कौशल्य. बघूया तुझं कौशल्य पणाला लाव आणि तू काय घेऊन येतेस. काहीही, तू कोणताही पदार्थ आणून समोर ठेव, आम्हाला बघायचंय तू कशा पद्धतीने हा टिपॉयवरती आम्हाला तिघांना, थांब, या टिपॉयवरती आणून ते 3 डिश ठेवणार आहेस. 1, 2, 3. मिळणार, कळलं सासूबाई? लग्नानंतर जर गेलात सासरी तर ह्याच्यापेक्षा जास्त काय अपेक्षा करू नका. बाकी प्लेट रिकामी असणार. हा, नाही पण छान होता प्रयत्न.